अकोला के पातुर तहसील में बुद्ध भूमि शिरला में बुद्ध पूर्णिमा के अवसर पर महाबोधि वृक्ष की 12 घंटे की महापूजा की गई, जिसके बाद त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना और परित्राण पाठ किया गया। नागपुर में दीक्षा भूमि और मुंबई में चैत्य भूमि के बीच स्थित बुद्ध भूमि शिरला पश्चिमी विदर्भ का एकमात्र पवित्र स्थान है। चैत्य भूमि मुंबई के प्रबंधक पूज्य भदंत बी धम्मपाल महाथेरो के मार्गदर्शन में पिछले कई वर्षों से इस बुद्ध भूमि पर श्रामणेर शिविर, महिला उपासिका शिविर और विपश्यना शिविर जैसे विभिन्न शिविरों के माध्यम से पीढ़ी का निर्माण किया जा रहा है। पिछले 10 दिनों से शिरला में बौद्ध श्रामणेर शिविरों का आयोजन किया जा रहा है। इस बीच बुद्ध पूर्णिमा के अवसर पर भिक्षुओं के संघ ने पवित्र बुद्ध कलश का पाठ और बुद्ध वंदना त्रिशरण लेकर महाबोधि वृक्ष की महापूजा की। बुद्ध पूर्णिमा के अवसर पर बुद्ध भूमि शिरला को आकर्षक रोशनाई से सजाया गया। यहाँ दर्शन के लिए उपासक उपासिकाओं की भीड़ उमड़ पड़ी। या ठिकाणी भगवान अनंत सम्यक संबुद्धाची महान जयंतीशी आपण साजरी करत आहोत। बुद्धभूमीला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रामणेर शिबिराचं आयोजन केलं गेलेलं आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हा अकोला यांच्या वतीने या शिबिराची सुरुवात झालेली आहे। उद्या भगवान अनंत सम्यक संबुद्धाला आपण वंदन करणार आहोत। तर त्यासाठी आपण प्रॅक्टिकली भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी काषाय वस्त्र लोकांना दिलेलं आहे। त्या माध्यमातून हे काषाय वस्त्र परिधान करून भगवंताला एक आगळं वेगळं प्रत्यक्ष कृतीत आणून वंदन करणार आहेत। खऱ्या अर्थाने हेच लोकांच्या मनामध्ये त्यागाची भूमिका निर्माण होणं हे बुद्धभूमीचं फलित आहे। श्रमण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असतो। त्याचबरोबर हे जे सगळ्या लोक कल्याणाच्यासाठी जे कार्य उपक्रम सुरू आहेत ते बुद्धभूमीच्या माध्यमातून होतात आणि ते बुद्धभूमीच्या माध्यमातून अधिक लोक कल्याण व्हावं यासाठी आज रात्री संध्याकाळी 7 वाजता महाबोधी वृक्षाची महापूजा होईल, परित्राण होईल। रात्रभर हा परित्राण चालेल केवळ लोक कल्याणासाठी। विशेषतः पाकिस्तान आणि भारतामध्ये जो काही संघर्ष झाला आणि त्यामध्ये काही लोक जे भारतीय जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या प्रती आम्ही सुद्धा एक आदरांजली म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। विशेषतः उद्याचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे की बुद्ध जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो, तर आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात। अकोला जिल्ह्यामध्ये एकमेव हे ठिकाण निर्माण होते आणि धार्मिकता ही अत्यंत महत्त्वाची मानवाच्या जीवनामध्ये सफलतेच्या दृष्टिकोनातून आणि सुखी जीवन जगण्यासाठी राहील, हाच या बुद्धभूमीचा उद्देश आहे। आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावे आणि पुण्य अर्जित करावे, भगवान अनंत सम्यक संबुद्धाला अभिवादन करावं। उद्याच्या बुद्ध जयंतीच्या आपल्या सगळ्या तमाम मानव जातीला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रती मंगल कामना करतो।